नमस्कार. आज आपण एका अगदी वरवर पाहता सामान्य वाटणाऱ्या गोष्टीवर बोलणार आहोत. मधुबन सोसायटीमधील एका आदरांजली कार्यक्रमाचं एक छोटंसं निवेदन. यात एक कविता आहे, कार्यक्रमाची माहिती आहे, बस. पण या साध्या कागदात एक संपूर्ण विचारप्रणाली कशी दडली आहे हेच आज आपण उलगडणार आहोत. चला तर मग यात जरा खोलवर जाऊया. ह्याची सुरुवातच एका कवितेने होते. 4 ओळी आहेत पण खूप काही सांगून जातात. नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला, नमन त्या ज्ञानाला, नमन त्या महामानवाला. किती विलक्षण आहे नाही का? म्हणजे एका सोसायटीच्या छोट्या पत्रकात इतके स्तर आहेत. चला पहिला शब्द घेऊया, पराक्रम. तुम्ही स्तर म्हणालात ते अगदी बरोबर आहे. कारण हे शब्द केवळ कौतुकासाठी नाहीत, ते त्यांच्या कार्याचे स्तंभ आहेत. आणि तुम्ही पराक्रम शब्दापासून सुरुवात केली हे महत्वाचं आहे. हो, कारण पराक्रम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर तलवार, युद्ध असं काहीतरी येतं. बरोबर. पण इथे तो अर्थ नाहीये. हा पराक्रम शारीरिक शौर्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. म्हणजे सामाजिक पराक्रम. अगदी. विचार करा, हजारो वर्षांपासूनची सामाजिक उतरंड, विषमता, अन्याय या सगळ्याला आव्हान द्यायला किती प्रचंड मानसिक आणि बौद्धिक धैर्य लागलं असेल. खरंय, तेव्हा तर साध्या गोष्टींवरून संघर्ष होता. अशा काळात संपूर्ण व्यवस्थेलाच आव्हान देणं, तो आहे सामाजिक पराक्रम. मग करोडो लोकांच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवून त्यांना त्यांच्या हक्कांसाठी उभं करणं, हा झाला राजकीय पराक्रम. आणि ह्या सगळ्याला जोड होती ती बौद्धिक पराक्रमाची. जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठांमधून ज्ञान मिळवून ते ज्ञान समाजाच्या मुक्तीसाठी वापरणं, हा त्याहून मोठा पराक्रम आहे. अप्रतिम. आणि याच पराक्रमाला देशप्रेमाची जोड कशी दिली आहे या कवितेत? कारण अनेकदा एक चित्र उभं केलं जातं की त्यांचं कार्य एका विशिष्ट समाजापुरतं होतं. अगदी. पण नमन त्या देशप्रेमाला ही ओळ ती चित्र पूर्णपणे नाकारते. आणि ती नाकारण्यात हवी. त्यांचं देशप्रेम कोणत्याही सीमेत किंवा गटात बांधता येणारं नाही. त्यांचं स्वप्न एका अशा भारताचं होतं जिथे प्रत्येक नागरिकाला समान संधी आणि सन्मान मिळेल. आणि याचा सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपलं संविधान. निश्चितच. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी देशातल्या प्रत्येक व्यक्तीला अधिकार दिले. त्यांनी स्त्रियांसाठी हिंदू कोड बिल आणण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांना माहीत होतं की जोपर्यंत देशातील निम्मी लोकसंख्या म्हणजे स्त्रिया सक्षम होत नाहीत, तोपर्यंत देश खऱ्या अर्थाने प्रगत होऊच शकत नाही. समाजातील शेवटच्या माणसाचा विचार करणं हेच खरं देशप्रेम आहे. आणि ते त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसायचं. म्हणजे त्यांचा पराक्रम हा देशप्रेमातून आलेला होता आणि त्या देशप्रेमाची व्याप्ती संपूर्ण राष्ट्राची होती. आता तिसऱ्या ओळीकडे येऊया, नमन त्या ज्ञानाला. मला वाटतं हा त्यांचा संपूर्ण व्यक्तिमत्वाचा केंद्रबिंदू आहे. तुम्ही अगदी गाभ्याला हात घातलात. ज्ञान हे त्यांच्यासाठी केवळ माहिती नव्हती. तो एक शस्त्र होतं. शस्त्र आणि मुक्तीचं साधन. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे त्यांचं वाक्य आपण सगळेच जाणतो. पण ते केवळ बोलले नाहीत, त्यांनी ते जगून दाखवलं. कोलंबिया युनिव्हर्सिटी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. हो, तिथून ज्ञान मिळवून त्यांनी दाखवून दिलं की संधी मिळाली तर कोणीही जगातली सर्वोच्च शिखरं गाठू शकतो. म्हणजे शिक्षण हेच त्यांच्या संघर्षाचं खरं हत्यार होतं. बरोबर. त्यांनी लोकांना सांगितलं की तुमची गुलामगिरी केवळ सामायिक नाही तर ती मानसिक आहे. आणि या मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे, ज्ञान. म्हणूनच ही एक ओळ त्यांच्या संपूर्ण वैचारिक क्रांतीला आदरांजली वाहते. आणि मग शेवटची ओळ, नमन त्या महामानवाला. नेता, समाजसुधारक असे अनेक शब्द आहेत, पण महामानव हा शब्द का? कारण काय आहे ना, महामानव ही पदवी काळाच्या आणि देशाच्या सीमा ओलांडून जाते. म्हणजे वैश्विक होते. अगदी. एखादा नेता एका विशिष्ट काळासाठी महत्वाचा असतो, पण महामानव ती व्यक्ती असते जिचे विचार संपूर्ण मानवतेसाठी आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरतात. समता, स्वातंत्र्य, बंधुता ही तत्व वैश्विक आहेत. बरोबर. म्हणूनच आज जगभरात त्यांच्या विचारांचा अभ्यास होतो. हा शब्द त्यांच्या कार्याची वैश्विकता आणि कालातीत महत्त्व अधोरेखित करतो. अप्रतिम. म्हणजे या 4 ओळी म्हणजे त्यांच्या कार्याचा एक सारांश आहे. आणि या कवितेतील ज्ञान या शब्दावरचा जो भर आहे, तोच धागा मला निवेदनाच्या पुढच्या भागातही दिसतोय. कुठे म्हणताय तुम्ही? यात पुढे म्हटलं आहे की सोसायटीमधील सजग नागरिक यांनी आदरांजली वाहिली. मला हा सजग नागरिक शब्दप्रयोग खूप महत्वाचा वाटतो. हो, तोच. तो खूप विचारपूर्वक वापरला आहे. सजग असणं हे ज्ञानाशिवाय शक्य आहे का? म्हणजे हे नागरिक केवळ परंपरेने नाही तर विचाराने एकत्र आलेत. बरोबर. अगदी अचूक. सजग म्हणजे जागरूक, ज्यांना हे माहिती आहे की आपण हे का करत आहोत.
ही आदरांजली केवळ एक उपचार किंवा कर्मकांड नाहीये. तर एक जाणीवपूर्वक केलेली कृती आहे. अगदी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा कार्यक्रम एखाद्या मोठ्या मैदानावर नाही, तर एका हाऊसिंग सोसायटीमध्ये होतोय. म्हणजे हे विचार आता लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत. बरोबर. ही विचारांच्या जागृतीची खरी पोच आहे. आणि आदरांजलीची पद्धती खास आहे. बुद्धवंदना आणि भीमस्मरण. या 2 गोष्टी एकत्र का? या 2 गोष्टी म्हणजे जसं नाण्याच्या 2 बाजू असतात तसं आहे. अच्छा. बुद्धवंदना हे त्यांच्या वैचारिक आणि आध्यात्मिक क्रांतीचं प्रतीक आहे. त्यांनी बुद्धांच्या विचारांतून लोकांना एक तर्कशुद्ध, विज्ञानवादी आणि करुणेवर आधारित जीवनमार्ग दाखवला. हा त्यांच्या कार्याचा तात्विक पाया झाला. म्हणजे का करायचं याचं उत्तर. अगदी बरोबर. आणि भीमस्मरण हे कसं करायचं याचं उत्तर आहे. ती आहे कृती. म्हणजे त्यांचा प्रत्यक्ष संघर्ष. हो. अस्पृश्यतेविरुद्धचा लढा, महिला आणि कामगारांसाठी केलेले कायदे, भारतीय संविधानाची निर्मिती, हा सगळा त्यांच्या कृतीचा भाग आहे. म्हणजे एकीकडे विचार आणि दुसरीकडे कृती. बरोबर. बुद्धवंदना विचारांना दिशा देते, तर भीमस्मरण त्या दिशेने केलेल्या प्रत्यक्ष संघर्षाची आठवण करून देते. एक विचारांची शुद्धता आहे, तर दुसरी कृतीची ताकद. खूपच अर्थपूर्ण जोडणी आहे ही. आता ह्या सगळ्याला एकत्र बांधणारी घोषणा आहे शेवटी. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. हा क्रम खूप महत्वाचा वाटतोय. महत्वाचा आहेच. यात तर सर्व काही उघड करून सांगितलंय. हा क्रम म्हणजे एका विचार प्रवासाचा नकाशा आहे. नकाशा? कसा? याची सुरुवात होते जय भीमने. जय भीम हे फक्त अभिवादन नाही, ती एक चेतना आहे. तो अन्याय, विषमता आणि भेदभावाविरुद्धच्या संघर्षाचा आवाज आहे. म्हणजे हा या विचारधारेचा पाया आहे, संघर्ष. अगदी. पण तो संघर्ष कसा असावा हे जय बुद्ध सांगतं. अच्छा. तो संघर्ष विध्वंसक, द्वेषावर आधारित नसावा, तर तो बुद्धांच्या करुणेवर, प्रज्ञेवर आणि शीलावर आधारित असावा. तो विधायक बदलासाठी असावा. म्हणजे संघर्षाला एक नैतिक आणि तात्विक चौकट. बरोबर. आपला लढा हा कुणातरी संपवण्यासाठी नाही, तर एक नवीन समतावादी समाज निर्माण करण्यासाठी आहे. हे जय बुद्ध सांगतं. ठीक आहे. संघर्ष, त्याला नैतिक दिशा. मग जय भारत या सगळ्याला कुठे आणून बसवतं? जय भारत हे या प्रवासाचं अंतिम ध्येय आहे, त्या नकाशावरचं शेवटचं ठिकाण. म्हणजे या सगळ्याचा उद्देश भारताचा जय हाच आहे? हो. हेच सांगतं की जय भीमचा संघर्ष आणि जय बुद्धचं तत्वज्ञान हे अंतिमतः एका मजबूत, प्रगत आणि एकसंध भारताच्या निर्मितीसाठीच आहे. ज्या भारताचं स्वप्न बाबासाहेबांनी संविधानात पाहिलं होतं. त्या भारताचा जय जयकार म्हणजे जय भारत. थोडक्यात संघर्ष, त्याला नैतिक दिशा देणारं तत्वज्ञान आणि या दोन्हीमधून घडणारं राष्ट्रनिर्माण, या 3 शब्दांत हे सर्व समावलेलं आहे. अविश्वसनीय. म्हणजे मधुबन सोसायटीच्या एका छोट्याशा निवेदनातून आपण सुरुवात केली आणि एका संपूर्ण विचारधारेचा प्रवास उलगडला. बरोबर. हीच तर या विचारांची ताकद आहे. हे दाखवून देते की ही केवळ एक औपचारिक आदरांजली नाही, हा त्यांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचा एक सातत्यपूर्ण आणि जागरूक असा सामुदायिक प्रयत्न आहे. या चर्चेतून एक गोष्ट माझ्यासाठी अगदी स्पष्ट झाली आहे. बाबासाहेबांना अभिवादन करणे म्हणजे केवळ जयंती साजरी करणे नाही. तर त्यांना दिलेली आदरांजली ही एका वैचारिक स्पष्टतेतून आणि सामाजिक बांधिलकीतून यायला हवी. त्यांचा आदर्श समोर ठेवून, त्यांनी दिलेल्या संविधानाच्या मार्गावर चालून आपला आणि देशाचा उत्कर्ष साधून घेणे. हाच खरा अर्थ त्यात दडलेला आहे. अगदी. आणि याच विचारासोबत या चर्चेच्या शेवटी एक प्रश्न उरतो, ज्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा. कोणता? त्या सुरुवातीच्या कवितेत आपण जे गुण पाहिले, पराक्रम, देशप्रेम आणि ज्ञान, ते गुण आजच्या काळात एक सजग नागरिक म्हणून आपण आपल्या आयुष्यात कसे आणू शकतो? त्या पराक्रमाची, त्या देशप्रेमाची आणि त्या ज्ञानाची आज आपल्याला गरज आहे का? यावर विचार करणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.